ज्या जाताना पिलाला धरले त्याच जाताना उंदरालाही धरते. मग उंदिरले कशी धरस? ये रे मन सोनचिड भाऊ कथा फिरांता रे मन चिड असं सांगस का? हा उचल गोयाने. हा दातही त्या मांजरही त्या, फक्त उचलायची पद्धत बदलते. तसं भगवंत त्याच्या भक्तांना उचलताना विचारपूर्वक विठ्ठल विठ्ठल वा. क्या बात है. संतांनी सुद्धा तुम्हा आपल्याला संदेश दिलाय. समजाडी समजाडी सांगेले भाऊन उठा रे पायट वगैरे कोंबडा कोकाला लागत रे लाईट ना टाइम वगैरे बटन दाबा रे. जागेगा तो पाएगा नाही, सोएगा तो खोएगा, जागेगा तो. हा मग झोपेल असले जागे कराना काम संतोषने करेल शे. ज्यासले सुधारणं त्या सुधरी घ्यात, ज्यासले सुधारणं त्या सुधरी घ्यात. अजून बाकी ना जाऊ दे रे खाय पी लोटे त्याला देव बेटे. तुन बापने चौचे का विढाल विढाल विठ्ठल. काही काही लोक जागले, पण जागल्याच्या नंतर सुद्धा प्रश्न आहे. प्रश्न कोणत्या देवाला आपलं करायचं, कोणत्या देवाला शरण जायचं. नाहीतर आपलं कसं आहे ना, वार बदलला की देव बदलतो. सोमवार उन्हा का महादेव. हा आता ते महादेवनी त्या गाजाडेले ना भाऊ. बाप 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 या बहिणीशनी बोलतो उदीन करणं लायलशे. हा मी तर प्रदीप मिश्रा महाराजांच्या पायाचं पाणी प्यावं वाटतं बा. भले तो माणूस कितला खाली आहे ना, आपण सोडतो नाही त्याला काय बोला ना. पण त्या माणसाची अशी कृपा झाली भारतभरामध्ये. महादेवाचं मंदिर प्रत्येक गावातलं. लग्न झालेल्या सुनबाईला 10-10 वर्ष माहिती पडायचं नाही कोणता कोपराला मंदिर आहे. असं लगीन होईन 10 वर्ष माहिती पडे नाही कोणता कोपराला महादेवना मंदिर आहे. आता गावमान 1.5 तास नंबर लागत नाही महादेवना मंदिरवर. हा भयान काम शे. पण बहिणीसवन महादेव नक्कीच प्रसन्न होई. पण त्यांसाठी पहिले घरमाना महादेवले खुश कर जा. घरमा नवरा सांगस आहे कब्बरची आठी देना ठाय का बेटा मला महादेवर मंदिर पाणी टाकायला जाणे. तुम्ही काय तिथला मग मरी नाही चालणार. मला सांगा तो महादेव खुश होई का बहिणीसवर? हा तो महादेव उलट सांगे ओ बहीण गरज राह ओ काकू तू आठी येशी ना उलट मन पार्वतीला बिगाडी जाशी ओ बहीण. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे की नाही? म्हणून सांगतो सोमवार आला की महादेव हा देवावर पाणी टाकत जा बरं. नाही ते असं यांना उलटा अर्थ नका काळजात. चांगली गोष्ट आहे ती. मंदिरात गेलं पाहिजे, भगवंताला नमन केलं पाहिजे, दर्शन घेतलं पाहिजे. हाही चांगलं काम शे. फक्त ते करत असताना आपण दुसऱ्याचं कोणाचं मन दुखवत नाही ना. हा कारण आपली शिकवण अशी आत्मा तो परमात्मा आहे. जर कोणा आत्मा दुखाडा ते परमात्माना विशेष संपी घ्या. हा बोलताना सुद्धा तारतम्य राखी बोलो बाकी ना उचडेल राहतस. हो आडे बटा चांगला लोक आहे तुम्हाला परिसर ना. आडेनं काहीच सांगाव नाही भाऊ. आडेनं सांगेन कोण बरेल घरमा दाती घाली. 55% रक्कम आट केली आपल्याकडे. इथं काही बोलत नाही पण ऐका ना काही काही लोकेशले असं वाटत ना रवी किरण त्याला ते तवय फिरायला येस मी. रवी किरणला तारीख तिने आता लय त्याला लावा मी फोन लय काय रे ते इथलं कोण मोठे वाया गेले ते. तू ना मते तू सांगताना सांगस मी चांगला महाराज असणे इज्जत ली टाकस. चांगला महाराज असले आई काढ देस. चांगला महाराज असले आरे कार्य करस. तू ना मते वय की तू चांगला महाराज असले बोललेस असं. पण आमना माईक विचार करणारा असा विचार करस प्रोडक्ट जर इथलं गंध आहे ते कंपनी कितली बोगस होई. काय काय उचडेल राहताना बोला रवी किरण रे आयले या मग काय बस माहितीये का लोक आपले नाही बोलतस डायरेक्ट कंपनी लगो पोची जातस. मायबाप नाही वय नुई कसाले आले. मी प्रत्येक एकाने तरी सांगावं आपला फोन गेल्याच्या नंतर दादासाहेब वाक्य निघालं नसेल. एकही महाराजाला बाबाजी शिवाय शब्द नसेल. कारण या आपला मायना संस्कार वैकावतो म्हणेन चांगलं बोलो विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
सोमवार आला की महादेवाची पूजा केलीच पाहिजे. पण पण कोण आत्मा दुखाणार नाही. बाकीने बाया महादेवना मंदिरवर जातेच म्हणजे एकासाठी नाही बरं का. सुनबाईसले बी सांगण्याचे आणि सासू असले बी सांगण्याचे. पहिले घरमानं वातावरण असं तयार करा का महादेवना मंदिरवर जावान गरज पडावणी महादेवच आपला घरी बसायला पाहिला असं वातावरण तयार करा. आणि ते तयार करायची जबाबदारी तुम्ही दोन जणेशनी सुनबाई आणि सासूबाई. या दोन भूमिका जर समजदार राहिना ना कितला बी सुकायला बगीचा होई तरी तो फुलू शकस. पण दोन भूमिका समजदार पाहिजे, सून आणि सासू. एवढं पवित्र नातं आहे. तुम्ही जर ठरावं ते घरनं वातावरण बदलू शकतस. बोल नका. तुम्ही घरनं वातावरण बदलू शकतस. पण नेमका असं शे सूनबाईसले घर ती निघतीस ना माहेर तीन भाऊ जायला सांगतीस वहिंजी मन माहिले का नाही थंडीनं वातावरण राहिलं का सकाळ मा चहा लागस सकाळ मा एक कप चहा बनायला जाऊ माय. म्हणजे तून वहिनीला सांगी राहिनी ताई तून वहिनीला सांग राहिनी ना एक कप चहा मन मायले का मन बापले बनाई देत जाय. आईजापेक्षा तू ननीनले बी तून कडे ताईने तू बी सासराली एक कप चहा उकाय देत जा. हाऊ आपला परमार्थ आहे. बरोबर आहे का नाही. हां मायबापांची सेवा व्हावी आपल्या वहिनीच्या हातून असं ज्या पोरीला वाटत असेल तिने इकडे सासू सासऱ्यांची सेवा केली पाहिजे. कारण भगवंताचा न्याय आणि आपला कानादेशमा एक मन आहे शेजीनं उसनवारी या हाते लेवणी असंच आहे ना. हां शेजीन उसनवारी या हाते लेवून या हाते देव. आपण जे करणार आहे तेच बघणं पडत. तुम्ही जर का सासूनं करी राहणार सासूनं वेळेवर सेवा कर राहणार तुम्हाला पोरे देखी राहणार तुम्हाला पोरगा लगीन करानंतर थोडी वायवार बी सून भेटणे ना तरी सुद्धा पोरगाला सांगी ना वाला वय जाऊ पोरगानं वाक्य राही ए मायबापले वागाना संस्कार आमना खानदान मायबाप सोडतात नाही आम्ही. कारण मन मायने मनी मायनी मन आजीबाबानं करेले माले मायबापनं करणं पडी हाय पोऱ्या कवय सांगेन जवळ तुम्ही सासू सासरासनं करेले हाई तुमना पोरगा देखीन तर तुमने सेवा करीन. म्हणजे तुमनं मतार पण चांगलं घाल नवी त्यांसाठी तुमले पोऱ्याला देखाडासाठी कावय ना सासू सासरासनं करणं पडीन. बरोबर आहे ना. खरं आहे ना मायाचं. आई खरं बोला ना ती एकातरली राह ना लबाड बोलतो ती मागला चालना कटवी जातो. बरोबर आहे की नाही. आई वहिनं सुनबाईसाठी मग एका हातान टाळी वाजत नाही ना हसमुख भैया. त्याच्यासाठी नुसतं सुनबाईनं चांगलं राहणं मुद्दाना नाही सासूवासने बी चांगलं राहणं. बाकीना सासवा बी इथल्या किडा पाडतीस. पोरगानं लग्न वेगे सुनबाईना आत्मा व्यवहार दिदेव सांभाळ बहीण 1 महिना 2 महिना नुकसान होई 3रा महिना मग समजायला लाग जाय तिले. पण बाकीना सासवा दखवो माय बिकू व गंगू संगीता देखो माय 15 किलो तेल न डब्ब महिना बी येऊ दिना नाही वो माय का ब ते तेल न डब्ब उरायन तुला का शिलग नाही का त्या तेल मा हा चेट नाही का तुले सराई देव का उलगाय देव तुले काय काम पडावशे. पण नको त्या रिकामा कोटाना कराना काही काही मतारीतले सवय आणि हीच नवी स्वभाव मतारीस ना बाबा. काय रास माहितीये का पोरगाले जर का लगीन कर सुनबाई जर उनी आणि सुनबाईनं जर 1-2 शब्द पोऱ्याने ऐकानंतर लगेच दपव माय तिनं जायचंच हो बहीण तो बैल वय घ्या हो माय. एका ठिकाणी कार्यक्रमाला गेलो. कार्यक्रमाला गेल्याच्या नंतर मी पिशविटी एक आजीमाई बसली मन पुढे इथली पुंडी रडे रडे म्हणतो माडी इथलं का बरं राहीन. जाऊ द्या म्हणे महाराज पोऱ्या इथला चांगला होता म्हणा तूक सुद्धा ओलांडीनी म्हणे लगीन कर पहिला मूल्यवाल घ्या काय खादन काय नाही तो सासून तिनं ऐकस म्हणे महाराज. म्हणतं त्याला काहीच वयल नाही शेव पहिलाच लेंडा बैल होता फक्त तू काय वय काय नाही राहता नाही म्हणे महाराज पहिला मुलग्यान काहीतरी खावाड म्हणे त्यानं सासूने. म्हणतं काहीच खावाडेल नाही त्याले तो पहिलेच उलगेल वावर होता. बरोबर जाऊ दे म्हणतो आजी माही तू इथलं जीव तोडीन माल का बा सांग राहिनी रडी मी दमित घेऊन 1 तास ना आराम जाई म्हणतं म्हणा. नाही म्हणे महाराज मला असं वाटणं तुम्हाला बाले बी वाढायले तुम्ही गुड्या बी दक्तच होते म्हणे ओ म्हणा बाप. या सासवासनी एवढं आई कर टाकेल शे महाराज ओर कर टाकेले काही काही गोष्टीस मा. पोरगानी जर सुनबाईनं ऐक तो बायकोनं ऐकस आणि जर जावाईनी पोरनं ऐक माय हो जवायची असा देवच भेटेल शे माय मला असा जीव करस ना सासूले तुला सुनबाईले तुला सत्कार करायला लाव. म्हणजे पोरगा जर का सुनबाईनं ऐकस होते बायकोनं ऐकायला लाग गया आणि जवाई अंडेरनं ऐकस ते जवाई दिलदार बेटी घ्या. इथला वायबार धंदा आहे आपला तेवढं बरं आहे बा. सटाणा परिसरण्या बाया नाहीत तशा. कोण वायबार बरेल घरमा दाती घाली आटे भुक्या गोमाला राहीन होता आपण जेवण बाकीचे आपलं
भाव 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 चेंज करा हो. नातं टिकवायचा भाव ठेवा मनामध्ये, नाही का. भगवंत तर भेटणारच आहे, पहिले इथून सुरुवात करा. आपलं घरनं वातावरण असं तयार ठेवा, बरोबर आहे की नाही. हां, जर का पोरगान गाडीवर सुनबाई बसनी, गाडीवर बसीन कुठे जास होई ना, बाकीने म्हाताऱ्या असं तोंड बी वाकडं तिकडं करतीस ना, तिसले जीव जाणे झालं ते आपल्यासारखा सजावणे. सुनबाई गाडीवर बटणी का असं करता करता लखवा वय जाल पाहिली, शिदच नको भगवान करीन. सुनबाई बसेले पोऱ्यान लगीन कशांसाठी करतस, तुमना पोरगा सुकणार राहायला पाहिजे त्यांसाठी करतस ना. मग पोरगा बायकोन संगे खुश आहे, तुम्ही आनंद मानायला पाहिजे. चांगलं आहे भाऊ, दोन्ही नवरा बायको खुश आहेत ना, याच ना आनंद, मग आपला आनंद आहे, बरोबर आहे की नाही. तो बायकोनं ऐकायला लाग्या, बायकोनं ऐकायला लाग. बाकीच्या बाया त्या बोलतात जडता शब्द बोलती खेडा गावण्या, ते मला सांगायला चालाव नाही. माय वो तो बायकोना हा दखाबू तुम नाहीचा. सुनबाई बसल्याच्या नंतर, सुनबाई मोटरसायकलवर पोराच्या गाडीवर बसल्याच्या नंतर तुमचं तोंड बघण्यासारखं असतं. आणि समजा लक्ष्मी पूजन करीशनी जर जावाई पोरगीले सोडाली येत होईल आणि तुम्ही वर दाबावर पापडे टाकते म्हाताऱ्या, पापडे टाकता टाकता बी दाबावर गाडी दिकी गई रोडवर, माय मन जवाई लई राहणार म्हणा अंडेरले, इथला आनंद ना अंडेरले देखी नाही, जवाईन गाडी देखी नाही, दखो माय विकू गंगू देखो माय मन सोनचिडी, काय मजानी बटी नाही राहिनी, तुनी सोनचिडी दुसऱ्यानी मजाने मुसडानी मराल टाईमवरची आहे बेटी तुला वाय बारले. मंदिरात जाऊ नका असं नाही, पण आपला वार बदलला की देव बदलतो. सोमवार आला की महादेव, मंगळवार आला की देवी, अनादी अनादी निर्गुण प्रगटली भवानी. बुधवार नका बोलावा विठ्ठल, गुरुवार नका दत्त भगवान, शुक्रवार नका हा संतोषी माता, शनिवार नका आणि रविवार नका. वा बाबा मग दक ना बाबा, मी खतरनाक मेहनत लिरानात म्हातारा खरे हाय वय मा परमार्थ करिल्या आई वय मा या वयातच परमार्थ करायचं महाराज, बरोबर आहे की नाही. हा आता शेवट शेवट आहे. हो विठ्ठल विठ्ठल
काही का असे ना कैलाश बाबा, पण बाबा लोक कीर्तनात नाचतायत महाराज, याच्यापेक्षा ना अजून काय पाहिजे. हा, आनंद वाटतोय. या वयमा सुद्धा भगवंताना कीर्तनमा नाची राहणार त्या, नाही तर बाकी म्हाताराशनी वय वय जातो सुधरत नाही कोणती वयमा काय करू. बरोबर आहे की नाही. कीर्तनात नाचण्याची सद्बुद्धी भगवंत देतोय आणि तुम्ही ते करून घेतोय भगवंत तुमच्याकडनं, तुम्ही ते करायला तयारही आहात. याच्यासाठी आपला काहीतरी पुण्याचा साठा असन महाराज, नाही ते कीर्तनमा नाचांसाठी असं कोणी विनाचंच का. हां हां, सोपनीच येते. बाबा लोक कीर्तन मग नाची राहणार, मला काही आनंद राहणार. थोडं राह ना बाबा नाते रे, काही नाही नाते, फक्त आड मुलांना टाकीन निघ नाही माले, नका किडा पाडार, थोडं राहणार आहे. आय आत म्हणा बिवारा सर नका लगेच निघ सुर आहे. आपटी घे का त्याच न होई, पण माल बी गरबटी उपाध्या करान सवय चाल चांगले बरं का बाबा. बाबा तर माझ्या कीर्तनाला असतात आणि नेहमी नाचतात बरं का हेमंत बाबा. काय नाचायला पाहिजे, नाही ते काही काही म्हाताराशने वय वय जास्त तरी सुधरत नाही कोणती वयमा काय करू असं. हो, म्हणजे या बाबांना परमार्थ कळलेला आहे, भगवंताशी नातं जोडायचं आहे म्हणून हे असं सर्व होतंय नाही का. नाही ते देवनासाठी नाचाने सद्बुद्धी सहज येत नाही महाराज. हा, देवनी जोडे नाचत नाही. लगीन मा कोणी शिलगाई दिस होती खाटले, शिलगाई दिसू म्हणतो यंदा. हा, देवन जोडे नाचो. माझ्या मीराबाईने नाचावं, महाराज पायात घोंगरू बांधून नाचले, न लाज ठेवता लोक. क्या बात आहे, वा वा. बाबांसाठी पण आमच्या बाबा महाराज लोकांसाठी पण. हा, क्या बात आहे. हाई वयमा तरी भगवंताशी नातं जोडलो. एक म्हातार मरानदारमा होतो बाबा, मरानदारमा यम लाग जायला होता. 2 पोरे होतात. फोन करा डॉक्टर साहेब म्हाताऱ्याची तब्येत सिरियस आहे आमच्या. डॉक्टर साहेब आले, डॉक्टर साहेबांनी चेक केलं. डॉक्टर साहेब 11 वाजेला आले. डॉक्टर साहेबांनी सांगितलं 4-5 वाजेपर्यंत म्हातारा मरेल. पोरेशने मस्त दुपारनं जेवण करली ना आई पायीवर, एक बसना एक जेवण करीव ना दुसरा घ्या, तो जेवण करीव ना बसणार. 4-5 वाजाशे म्हातारा मरावे बो वाटली किरांता. नेमका 2-2.5 वाजाना सुमारली म्हाताराला झटका यावा लाग्यात. म्हातारा 2-2.5 वाजाला दोन्ही हात वर करेन असा असा करे, दोन्ही हात वर करेन असा असा करे. नेमकं धाकलं हुशार होतं, त्याला म्हणे मोठाल म्हणे भाऊ, मोठा भाऊ पप्पा असं असं करायना, मला पक्की गॅरंटी पप्पाला सांगता नाही राहिना, पण इथलं कुठेतरी दपाडेले म्हणे पप्पा. मोठा भाऊ या होता म्हणे, कार भाऊ इथलं सांग राय ना पप्पा, पण कुठे दपाडेल रे पप्पा, असा हात करायना इथलं सांग राय ना, पण आता बी हात करायच नाही, आता बी हात करायना. नेमकं हातान बीत ना होय म्हणे, अख्खं बितड 10 टाका रुपया सापडणार. मोठा म्हणे मग हातान बीत ना होय रे, हाताने बी अख्खं बितड पाठ टाका रुपया सापडणार नाही म्हणे. बावडेव दोन्ही बीता पाठ टाका रुपया सापडणार नाही, आणि म्हाताराना बन बी होय नाही असं करायला. दाखला हुशार होता आणि जवळजवळ दाखला हुशारच राहतं. गरमा मी बी दाखला आहे, कितला किडा पाडस मला चांगलं माहिती आहे. हा, नेमकं डॉक्टर साहेबांना फोन केला. डॉक्टर साहेब आमचं म्हातारा असा असा करतोय. म्हणले तुम्ही एक काम करा ना, असा काहीतरी पर्याय